नमस्कार पॅरेंट्स, मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ वेदुजाई मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण फोनिक्स बद्दल जाणून घेणार आहोत। फोनिक्स साऊंड का महत्वाचे आहेत किंवा फोनिक्स म्हणजे काय आणि फोनिक्स शिकलेला मुलगा एखादं मूल जे फोनिक्स शिकलेला आहे आणि त्यानुसार तो रीडिंग करत आहे आणि एखादं मूल जे फोनिक्स न शिकता रीड करत आहे, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे की फोनिक्स साऊंड शिकलेच पाहिजे, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही किंवा फोनिक्स साऊंड नाही शिकले तर आपण रीड करू शकत नाही। ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करा। जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फोनिक्स म्हणजे काय? फोनिक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या प्रत्येक लेटरचा एक साऊंड। जसं आपल्या मराठी भाषेमध्ये आपण स्वर आणि व्यंजन शिकतो, तर आपण जेव्हा अ आई शिकतो तेव्हा अ ला आपण अच बोलतो, आला आपण आज बोलतो आणि लिहितोही अच आणि आज पण। आणि तसंच आपण जेव्हा व्यंजन शिकतो क ते ज्ञ पर्यंत, तेव्हा आपण क ला कच बोलतो आणि लिहितानाही कच लिहितो। म्हणजे जे बोलतोय तेच आपण आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला लिहायच्या वेळेस पण तेच अक्षर लिहायचं। असं अ बोललो तर अच काढायचा आहे अननसाचा आणि क बोललो तर क कपाचा किंवा क कमळाचाच आपल्याला काढायचा असतो। पण इंग्लिश लँग्वेज मध्ये तसं होत नाही। जर तुम्ही एक प्रॉपर एखादं लेटर लिहायचं असेल पण त्या लेटरचा साऊंड काहीतरी उच्चार वेगळा असतो, जसं आपल्या मराठी भाषेमध्ये आहे तसं नाही। जर तुम्ही अ बोलला तर तुम्हाला लिहिताना यू लिहायचं असतं आणि जेव्हा तुम्ही आ बोलता तेव्हा ते ए लिहायचं असतं। म्हणजे लेटर ए चा साऊंड काय आहे? ऍ। मुलांना पहिलं फक्त शॉर्ट साऊंडच शिकवायचे आहेत तुम्हाला व्हॉवेलचे, लॉंग साऊंड शिकवायचे नाही। तर आपण फोनिक्स बद्दल बोलूया। मला काय म्हणायचंय की जर तुम्ही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बी जो वर्ड लेटर आहे त्याला तुम्हाला बी नाही बोलायचंय, तुम्हाला बोलताना त्याला काय बोलायचंय? ब। आणि लिहिताना काय लिहायचंय? बी। बी फॉर बॅट, पण बोलताना बी फॉर बॅट नाही बोलायचं। बी सेज ब ब ब बॅट, कारण की उच्चार काय करायचा आपल्याला? ब करायचा, बी नाही करायचा। जर तुम्ही बी उच्चार केला तर तुम्हाला स्पेलिंग बनवताना पण फॉर्मेशन साठी पण प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे हे फोनिक्स साऊंड शिकणे खूप गरजेचं असतं। जर तुम्ही फोनिक्स साऊंड मुलांना नाही शिकवले तर ते वाचणार नाही असं नाही, पण त्यांना वाचन शिकण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही, कारण की आजकालचे सगळेच ऑलमोस्ट 90% स्टुडंट हे इंग्लिश मीडियम मधून शिकतात, त्यांना सगळे सब्जेक्ट हे इंग्लिश मध्ये असतात। सो त्यांना त्या लँग्वेजच्या एकदम जवळ गेलं पाहिजे। ती लँग्वेज बाहेरच्या देशातली आहे तर तिकडे ती कशी शिकवली जाते तर तेच आपण आपल्या मुलांना तसं शिकवायला हवं, तर त्यांना ती समजणार आहे। आपण जशी मराठी शिकवताना आपण काय करतो? मुलांना स्वर आणि व्यंजन शिकवतो, त्याच्यानंतर बाराखडी शिकवतो आणि मुलं लिहायला लागतात, वाचायला लागतात, लिहायला लागतात, पहिले वर्ड वाचायला लागतात, मग सेंटेन्सेस वाचतात। तसंच इंग्लिशमध्ये आहे। जर तुम्ही त्या 26 लेटरचा मुलांना प्रॉपर साऊंड सांगितला, प्रत्येक लेटरचा एक साऊंड असतो, काही लेटरचे दोन दोन साऊंड असतात, तर ते जेव्हा तुम्ही मुलांना प्रॉपर शिकवणार तर त्याच्यानुसार ते वाचणार आहेत। पण जर एखाद्या मुलाला साऊंड येत नसतील तर ते वाचेल पण त्याच्या वाचनाला तेवढी गती नसणार जेवढं फोनिक्सचे साऊंड शिकलेला मुलगा रीड करू शकतो। आणि बहुधा काय होतं की समजा तुम्ही स्पेलिंग पाठ करून मुलांना शिकवलं आहे किंवा त्याच्या डोळ्याखालून ती स्पेलिंग गेली आहे, त्यामुळे ती त्याला माहित आहे MAT मॅट, BAT बॅट, CAT कॅट, अजून जी कोणतीही असेल स्पेलिंग ज्या तुम्ही त्यांच्या तोंडातून त्यांच्या सारख्या वाचून घेतलेल्या आहे, त्यामुळे त्यांना त्या येतात। आणि जर एखादी नवीन स्पेलिंग आली तर त्या मुलाला ती वाचता येत नाही। आता RAT रॅट हे जर तुम्ही मुलाला कधी सांगितलं नसेल आणि त्याच्या पुढे जर तो वर्ड ठेवला तर तो वाचू शकत नाही, 99% त्याला वाचता येणार नाही। पण जर एखादा फोनिक्सचं साऊंड शिकलेलं मूल असेल तर ते तो शब्द वाचू शकतो। तो कसं वाचणार आहे? RAT रॅट हे त्याच्यासाठीही नवीन असणार आहे, दोन्ही मुलांसाठी नवीन असणार आहे। पण फोनिक्सवाला मुलगा कसा वाचू शकणार आहे? त्याला लेटर आरचा जो साऊंड आहे तो त्याला माहिती आहे, काय? तो र। एचा साऊंड काय आहे? ऍ। आणि टीचा साऊंड काय आहे? ट। मग तो काय वाचणार आहे? र आ छ रॅ ट।
हे त्याला येणार आहे वाचता. का? कारण की त्याला प्रत्येक 26 लेटरचे साऊंड प्रॉपर माहीत आहे. आणि ज्या मुलाला माहीत नाही ते असंच आपलं शिकत गेला आहे, ऐकून ऐकून वाचून वाचून पुन्हा पुन्हा रिपीट करून करून शिकला आहे, त्या मुलाला तो शब्द नवीन शब्द वाचता येणार नाही. पुन्हा स्पेलिंग फॉर्मेशन मध्ये पण या फोनिक्स साऊंडचा खूप तुम्हाला हेल्प होणार आहे तुमच्या मुलांना. जर त्यांना फोनिक्सच्या प्रत्येक लेटरचा प्रत्येक लेटरचा एक जो फोनिक्स साऊंड आहे, जो उच्चार आहे, तो जर माहित असेल तर त्या उच्चारावरून ते न पाठ करता स्पेलिंग स्वतः बनवू शकतात. आणि हा मी माझा एक्सपिरियन्स सांगत आहे. माझ्या मुलाला मी फोनिक्स साऊंड शिकवले, त्याच्यानंतर त्याला एकही स्पेलिंग बाय हार्ट करायची गरज पडली नाही. एखाद्या दुसऱ्या स्पेलिंग अशा असतात की त्या फोनिक्स नुसार तुमच्या रूल नुसार बनत नाही, तर तेवढे तर मुलं करू शकतात. पण मोस्ट ऑफ स्पेलिंग ह्या तो त्या साऊंडच्या ह्याच्यानुसारच बनवतो आणि येतं बनवायला. मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. तर हा फरक आहे की एखाद्या मुलाला जर फोनिक्स साऊंड येत असेल तर त्याची रीडिंग पण त्याचं फास्ट असणार आहे आणि अडखळत वगैरे रीड करणार नाही. पण जर त्याला फोनिक्स साऊंड प्रॉपर येत नसतील तर तो मुलगा अडकत अडकत वाचणार आहे, थांबत थांबत वाचणार आहे. मी बरीचशी अशी मुलं पाहिली आहेत जी फर्स्ट, सेकंड, थर्डला गेले तरी त्यांना प्रॉपर रीडिंग येत नाही. पण अजूनही वेळ गेली नाही आहे. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ आता पाहत असाल आणि तुमचं मूल थर्डला, फोर्थला असेल तरी ते अडकत अडकत वाचत असेल तर ही वेळ आहे की तुम्ही, आणि कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वेळ कधीच नसते गेलेली, तुम्ही कधीही ती शिकू शकता. तर तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच हे शिकवा. त्याने बघा तुम्हाला फरक पडेल की त्याचे फोनिक्सचे साऊंड त्याला प्रॉपर आल्यामुळे त्याच्यात खूप सारा फरक पडणार आहे रीडिंगमध्ये आणि मेन म्हणजे रायटिंग मध्येही. तो न्यू स्पेलिंग मेकिंग कसं बनवायचं स्पेलिंग हेही त्याला समजणार आहे ह्या फोनिक्सच्या साऊंड्समुळे. तर हा फरक आहे आणि ही जादू आहे आणि ही बेसिक गोष्ट आहे. इंग्लिश लहान मुलांना रीडिंग आणि रायटिंग करण्यासाठी त्याचा बेस आहे, मूळ आहे ह्या लँग्वेजचं की फोनिक्स साऊंड. त्या मुलांना त्या 26 लेटरचे प्रॉपर साऊंड आले पाहिजे. सुरुवातीला प्रत्येक लेटरचा तुम्हाला शॉर्टेस्ट साऊंड शिकवायचा आहे. जशी जशी मुलं मोठी होतील, नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट, तुमच्याकडे वेळ आहे. नर्सरीला तुम्ही, ज्युनियरला मुलांचे फक्त प्रॉपर साऊंड करून घ्या. नंतर मग त्यांना जे एक्स्ट्राचे साऊंड असतात, काही बऱ्याचशा लेटरचे 2-2 साऊंड असतात, वॉवेलचे पण लॉंग साऊंड आणि शॉर्ट साऊंड असतो, मग तुम्ही त्यांना लॉंग साऊंड शिकवा. आणि साईड बाय साईड नर्सरी, ज्युनियरला असताना 2 लेटर वर्ड करून घ्या, त्याच्यानंतर 3 लेटर वर्ड करून घ्या आणि साईट वर्ड शिकवा. हे सगळं केल्यावर तुमचं मूल खूप छान वाचणार आहे. त्यामुळे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ह्याच्या खाली मी तुम्हाला लिंक देते आहे फोनिक्सच्या साऊंडची, ती जाऊन जरूर पहा. ओके, धन्यवाद.